सोलापुर महापालिका चुनाव को लेकर शिवसेना शिंदे गुट पूरी ताकत के साथ मैदान में उतर चुका है। भाजपा शिवसेना युति पूरी होने से पहले ही सोलापुर शहर में शिवसेना ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया। शिवसेना जिला प्रमुख अमोल शिंदे ने शहर में प्रचार का नारियल फोड़ते हुए चुनावी अभियान की शुरुआत की है। प्रभाग क्रमांक 7 से रैली के जरिए प्रचार का आगाज किया गया। वहीं आपको बता दूं कि पिछले चुनाव में इसी प्रभाग से शिवसेना के चारों नगर सेवक विजयी हुए थे और इस बार भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के काम पर जनता का भरोसा कायम होने का दावा किया गया है। शिवसेना की पहली भूमिका भाजपा शिवसेना युति की है, जिसके तहत भाजपा से 40 से 42% सीटों की आधिकारिक मांग रखी गई है। रेडी का? रेडी। बापू काय सांगाल आज जी आहे ती तुम्ही भव्य जी आहे ती रॅली काढलेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने सज्ज झाले। त्याचे हे उदाहरण आहे, कारण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही अतिशय ताकदीने गेल्या वर्षी सुद्धा लढलो। या प्रभागामध्ये आम्हाला गेल्या वर्षी या नागरिकांनी चारीच्या चारी नगरसेवक शिवसेना धनुष्यबाणावर निवडून दिल्या आणि आज आम्हाला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्हाला या वर्षी सुद्धा या भागातले नागरिक माऊली आदरणीय शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या विश्वासावरती चारी नगरसेवक धनुष्यबाणावर निवडून देतील। राहिला विषय सोलापूर शहराचा, जिल्हा प्रमुख या नात्याने मी संपूर्ण शहरा बाबतीत पण मी या भूमिकेत आहे की भारतीय जनता पार्टीवर आमची युती झाली पाहिजे। या गोष्टीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, पण जर आम्हाला सकारात्मक सोबत नाही घेतलं तर आम्हाला एकटा चलो शिवाय कुठला पर्याय राहणार नाही। मी आजही सांगतो की भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही युती करण्यासाठी तयार आहोत। जागा वाटपाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे? जागा वाटपामध्ये आज आमचे संजयजी कदम साहेब, ज्योतिदेव वाघमारे असतील, सीतारामजी मेत्रे साहेब असतील, खंदारे साहेब असतील, अमर पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून बैठक झाली। पालकमंत्र्यांना आम्ही भेटलो, पालकमंत्र्यांबरोबर त्यांचे पार्टीचे पदाधिकारीही होते। त्यांनी आम्ही त्यांना 40% जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत या मत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। 40% जागा म्हणजे 40-42 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत असा आम्ही त्यांना फॉर्म्युला दिलाय। पण त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या लोकांशी चर्चा करतो आणि त्यानंतर आपल्याशी उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही काहीतरी घडामोडी सांगू। युतीचा प्रस्ताव अजित पवार गटाला ठेवलेला नाही का? नाही, शिवसेना भारतीय जनता पार्टी हे नैसर्गिक मित्र आहेत। आम्ही पालकमंत्र्यांनी आमचा प्रस्ताव दिलाय, जर त्यांना यायचं असेल अजितदादा गटाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना तर त्यांनी जाऊन पालकमंत्र्यांना भेटू शकतात आणि त्यांच्यानंतर मीटिंग होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, सोलापूर।